नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक वनसेवक भरती 2024 तर्फा वनरक्षकच्या जवळपास 1684 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर वनसेवकच्या 13,991 पदे रिक्त आहेत। तर टोटल ज्या 14,600 14,500 प्लस ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या जागा रिक्त आहे। ठीक आहे, तर येणाऱ्या काळामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास 14,500 जागांसाठी वन विभागामध्ये ही भरती येणार आहे। ठीक आहे, आणि या अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। ठीक आहे, आणि हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो नव्यानं निर्माण करण्यात येत आहे वनसेवकचं। ठीक आहे, आणि वनसेवक जे आहे हे गट संवर्गात येते। तर वनसेवक मध्ये जे शिक्षण लागते तर हे फक्त 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। उच्च शिक्षकांना उच्च शिक्षकवाल्यांना त्यामध्ये फॉर्म भरता येणार नाही। जास्त शिक्षण झालंय त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही वनसेवक मध्ये, कारण की त्यांना जे ते शासन निर्णय मध्ये जे सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्याचबरोबर आपण वनरक्षकचा जर विचार केला तर वनरक्षक मध्ये तुम्हाला 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधी निघणार आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये निघण्याचे जास्त चान्सेस आहे, जाहिरात कधी येणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून ज्या वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। आणि त्याचबरोबर वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण समोर बोलणार आहे। ठीक आहे, तर सध्या जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय या ठिकाणी आलेला आहे। ठीक आहे, आणि शासन निर्णय मध्ये त्यांनी जे स्पष्ट मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, वनरक्षक हे जे नवीन पद निर्माण करण्यात येतं आणि वनसेवक मध्ये जो पगार भेटणार आहे हा जवळपास 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि वनसेवक मध्ये काही अटी ठेवण्यात आल्या। वनसेवकच्या वनवृत्तानुसार जागा असणार आहे, जसं छत्रपती संभाजी महाराज नगर वनवृत्त झालं, त्याचबरोबर चंद्रपूर वनवृत्त झालं, त्याचबरोबर गडचिरोली वनवृत्त झालं, अमरावती वनवृत्त झालं, नागपूर वनवृत्त झालं, नाशिक वनवृत्त झालं। तर ज्या भागात तुम्ही ज्या स्थानिक भागात जागा जेवढ्या जागा असेल तर तिथल्याच विद्यार्थ्यांना तिथल्या स्थानिक विद्यार्थ्यांना तिथं फॉर्म भरता येणार आहे। बाकीच्या ठिकाणचे विद्यार्थी इकडले तिकडे नाही जाऊ शकणार आहे, हे त्यांनी जे स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि हे जे वनसेवकचं जे पद आहे हे जे गट संवर्गात येणार आहे यामध्ये फक्त 10वी पासच लागणार आहे। ठीक आहे, तर त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता तुम्ही की या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हे वन विभाग मध्ये जे आहे हे वनसेवकचं जे आहे हे शासन निर्णय तुम्ही बघू शकता की यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। आणि स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। ठीक आहे, अशी जे यामध्ये हे ठेवण्यात आले। त्याचबरोबर सदर पदावर नियुक्ती किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल आणि तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी असावी। कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसले बाबत हमीपात्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। त्याचबरोबर कमाल मर्यादा 12वी न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। ठीक आहे, तर हे त्यांनी जे या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे। तर ज्यांचं शिक्षण झालं असेल तर त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही, कारण की ते हमीपत्र सुद्धा तुमच्याजवळून लिहून घेणार आहे। ठीक आहे, तर हे यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघू शकता त्यांनी शासन निर्णयामध्ये सांगितलं की वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभाग क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, तर हे त्यांनी शासन निर्णयामध्ये सांगून दिलेलं आहे एवढं। ठीक आहे, जवळपास 12,991 पद जे आहे हे निर्माण करण्यात आले आहे। ठीक आहे, आणि 100% जे विद्यार्थी मित्रांनो हे परमनंट भरती आहे। ठीक आहे, वनरक्षकची आणि वनसेवकची। ठीक आहे, आता यामध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा यामध्ये ग्राउंड असणार आहे की लेखी परीक्षा असणार आहे। ठीक आहे, तर पाहू यामध्ये अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात GR वगैरे काहीच झालं नाही, म्हणजे आतापर्यंत हे जे पहिल्यांदाच भरती ते आता काढणार आहे। ठीक आहे, आतापर्यंत काहीच नाही, तर GR जेव्हा येणार आहे तेव्हाच आपल्याला यामध्ये समजणार आहे की उंची किती लागते, छाती किती
लागते। तर असा जो आपला एक अंदाज आहे की उंची यामध्ये कमीच लागणार आहे, कारण की वनरक्षकमध्ये जास्त उंचीचं काही त्या ठिकाणी हे नाही। वनरक्षकमध्ये तुम्ही बघितलं असेल, ठीक आहे, तर उंची यामध्ये जास्त लागणार नाही, कारण की शिक्षणच यामध्ये 10वी पास मागितलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये जर आपण बघितलं तर परीक्षा हे असणार आहे की नसणार आहे, तर हे जे जाहिरात आल्यावरच समजणार आपल्याला। यामध्ये परीक्षा असू शकते किंवा नसू शकते, किंवा हे दुसरं सुद्धा काही ना काही यामध्ये ॲड करू शकते। तरी पण आपला असा अंदाज आहे, जरी समजा यांनी पेपर वगैरे जरी घेतला, पेपर वगैरे जरी यामध्ये वनसेवकला त्यांनी घेतला, तर ह्या पॅटर्नवर पेपर नक्कीच येणार आहे। मराठी व्याकरण झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, सामान्य ज्ञान झालं, तर ह्या तीन पॅटर्नवर जे आहे नक्कीच, ह्या 3 विषयावर जे नक्कीच पॅटर्न या ठिकाणी उतरणार आहे, ठीक आहे। आणि एक तर मग इंग्रजी ग्रामर किंवा गणिताचा या दोनपैकी एक ते पार्ट यामध्ये जोडणार आहे। तर जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीची तयारी करत असाल, तर वनरक्षक भरतीच्या घेऊन तुम्ही या ठिकाणी तयारी करा, जेणेकरून वनरक्षकची सुद्धा तयारी होणार आहे, वनसेवकची सुद्धा तुमची तयारी होणार आहे, ठीक आहे। आणि आतापासून तुम्ही वनरक्षकच्या पुस्तकातूनही जरी अभ्यास केला तरी चालते, आणि तुम्ही जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त त्याच्यातून अभ्यास करण्याचा प्रयत्न करा, कारण की कसं जेवढं तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवणार आहे, तर त्याच्याच रिलेटेड ज्या प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये येणार आहे, ठीक आहे। आणि तुम्हाला हे सुद्धा समजणार आहे, तर आतापासून अभ्यास सुद्धा चालू ठेवा। त्याचबरोबर यामध्ये जर समजा रनिंग जर त्यांनी ठेवली, तर रनिंग जवळपास 1600 मीटर रनिंग होऊ शकते, किंवा मग 5 किलोमीटर रनिंग सुद्धा यामध्ये वनसेवकला असू शकते, ठीक आहे। असा आपला अंदाज आहे, वैयक्तिक अंदाज आहे माझावाला, ठीक आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होती की सर, वनसेवक वनरक्षकची 4500 प्लस या जागा रिक्त आहे, तर कधीपर्यंत ही भरती निघणार आहे? तर पहा, मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून देतो। आता जे आहे सप्टेंबरचा शेवट आता तारीख आहे, ठीक आहे, 29 सप्टेंबर आजची तारीख आहे। आणि आता जे आहे म्हणजे सप्टेंबर जे आहे संपत झाला आहे, आणि ऑक्टोबरमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो आचारसंहिता लागणार आहे, आणि आचारसंहितामध्ये घोषणा वगैरे काही होऊ नाही शकत, एक लक्षात ठेवा। तर आचारसंहिता जे आहे लवकरच आता लागणार आहे, आणि निवडणुकासुद्धा तोंडावर आहे, निवडणुका जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुका राहणार आहे। तर हे जे भरती आहे ह्या भरतीची नक्कीच विद्यार्थी मित्रांनो घोषणा होणार आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये, असं आपल्याला वाटते, ठीक आहे। आणि जाहिरातचा जर आपण विचार केला, तर जाहिरात एक तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात निघाली तर ठीक, जर समजा ऑक्टोबर महिन्यात नाही निघाली, तर मग डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच तुम्हाला हे जाहिरात पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। तर हे जवळपास डिसेंबर ते जानेवारीमध्ये सुद्धा एक तर निघू शकते, किंवा मग ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा काही ना काही घोषणा या ठिकाणी होऊ शकते वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल, ठीक आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे, तर आतापासून तयारी चालू ठेवा। त्याचबरोबर आपण वनरक्षकचं जर बघितलं, वनरक्षकमध्ये 12वी पास लागते, 18 ते 29 वर्ष वयोमर्यादा, SC ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये वनरक्षकमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं, सर्वात अगोदर तुमच्या यामध्ये काय होणार आहे, लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, आणि वनरक्षकमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला असं काय सांगत आहे, कारण की परीक्षेमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले फक्त 120 पैकी 54 ठेवण्यात आले आहे, म्हणजे 60 प्रश्नापैकी तुमचे 30 किंवा 28 प्रश्न जरी बरोबर आले तरी सुद्धा तुम्ही पेपर पास असता। SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC SCBC कोणत्याही कॅटेगरीचे असाल तर तुम्ही, ठीक आहे। आणि यामध्ये मेन म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही पेपरमध्ये, ठीक आहे। किती आपण तुक्के लावले तर आपला जे प्रश्न बरोबर आहे ते मायनस होणार नाही आहे, ठीक आहे। आणि यामध्ये जर आपण बघितलं परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार वनरक्षकमध्ये, तर पहा, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, 15चे जे पाठ विचारले जाणार आहे 4, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, टोटल 60 प्रश्न आणि एका प्रश्नाला 2 गुण, अशा प्रकारे पेपर होणार आहे। आणि पेपर झाल्यावर तुमचं ग्राउंड असणार आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा 5 किलोमीटर रनिंगसाठी जे 17 मिनिटाचा टाइम आहे, 17 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला 17 मिनिटामध्ये जर आले तर तुम्हाला पैकीच्या पैकी 80 गुण भेटणार आहे। आणि जसजसा तुमचा 1 मिनिट जास्त होणार आहे तसतसे 10 मार्क तुमचे मायनस होणार आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी काय की 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटामध्ये महिला उमेदवार जर आल्या तर पैकीच्या पैकी गुण भेटणार आहे, 80 पैकी 80, ठीक आहे। जसजसे तुमचा जास्त टाइम येणार आहे तसतसे मार्क कमी होणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे, आणि हे ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा तुमचं जे आहे एक टेस्ट असते वनरक्षकमध्ये, तर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर चालावं लागते 4 घंट्यामध्ये, आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर चालावं लागते 4 घंट्यामध्ये, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर येणाऱ्या काळामध्ये वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 पदांसाठी भरती येणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी, इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय